नवऱ्याने बायकोसाठी एवढं केल्यानंतर बायकोने पण नवऱ्यासाठी एवढं केलंच पाहिजे ना. नवरा बायकोच्या नात्यात पारदर्शकता सुद्धा असायला हवी. जे मनात आहे ना तेच ओठांवर असायला हवं. बर. अजूनही वेदच्या मनात तोच राग आहे. पण मी तरी कसं सांगू वेदला की त्याच्या वडिलांमुळेच मला त्या दिवशी तसं वागणं भाग पडलं म्हणून. आणि मी सांगितल्यानंतर वेदला तरी ते पटेल का? मला पूर्ण खात्री आहे की माझ्यावरच्या प्रेमामुळेच वेद हे सगळं करतोय. वेद, धर्मसंकटात अडकल्यामुळे मी तुला दुखावून बसले. माझा देवी आईवर विश्वास आहे. मी तुला कधीच गमावणार नाही वेद. तुझं प्रेम आणि तुझा विश्वास मिळवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. शंकर, शंकर, बाहेर निघालास? भाऊबीजेच्या दिवशी वाड्यात थांबायचं कशाला? कधी कधी ना हा वाडा, इथली भयान शांतता मला खायला उठते आहे. रक्षाबंधन, भाऊबीज यासारखे भाऊ बहिणीच्या जिव्हाळ्याचे सण या वाड्यात कधी साजरेच झाले नाही. आणि त्यात आम्हाला बहीणच नाही. बरोबर ना? मला ना कधी कधी मी दुर्दैवी आणि भाग्यवान पण वाटतो. नशिबानं मला या वाड्यातच एक बहीण मिळाली. गोड, निरागस, निर्मळ गोदावहिनी. थोरली बहीणच होती माझी, पण देवानं तिथं पण घात केला आणि जग सोडून निघून गेली. आई, तुझा सुद्धा भाऊ या वाड्यावर भाऊबीजेसाठी आल्याचं आठवत नाही मला कधी.
आता यावर्षी संधी होती. नलीचा भाऊ नक्कीच भाऊबीजेसाठी वाड्यावर आला असता, पण तो पण गायब आहे. थोडक्यात काय तर भावा बहिणीचं नातंच या वाड्याला धारचिण नाही. वा, छान. म्हणून एवढा नटून थटून सजून धजून कोण बहीण आपल्याला भाऊबीजेची ओवाळणी देईल हे बघायला निघालायस. नाती जपायला ना काळीज असावं लागतं दादा. एखादा पुरुष जेव्हा एखाद्या स्त्रीला बहीण म्हणतो ना, तेव्हा त्याचं मन स्वच्छ असावं लागतं, निर्मळ असावं लागतं, अगदी लहान मुलासारखं. पण प्रेम, नाती, गोडवा हे शब्द तुझ्या शब्दकोशातच नाही येत रे. आणि तू तर विचार पण करू नकोस. स्वतःला खूप शहाणा समजायला लागलाय हा शंकर. आई, अगं हा शंकर आगाऊ आहे. त्याचं बोलणं तू का मनाला लावून घेतेस? का डोळ्यात अश्रू आले तुझ्या? आई, अगं गोडवा, नाती, अमुक धमुक हे शब्द आहे ना फक्त कादंबरीत वाचायला चांगले असतात, पण जेव्हा आपण जगात जातो ना तेव्हा नाती, भावना याला काही किंमत नसते. तिथे असतो तो फक्त व्यवहार. आपणच शहाणे, जग वेड असं समजून चालत नाही बाबा. नाती आहेत म्हणून आपण एका छताखाली आहोत. आतापर्यंत व्यवहाराने वागतच आलो, ज्यामध्ये भरपूर नुकसान पण झालं. नकळत शंकर बहिणीबद्दल बोलून गेला. काय? कुठली बहीण? गोदा. थोरली बहीणच मानायचा शंकर गोदाला. भावनेच्या भरात बोलून गेला. एक बहीण होती, ती पण अचानक गेली. मूर्ख आहे तो शंकर, मूर्ख आहे तो. पण नकळत आठवण करवून गेला. आठवण? कसली आठवण? विसरलास? नानांनी आपल्याला एक उपाय करायला सांगितला होता, गोदा शांत राहावी म्हणून, जो आजवर आपण करत आलो. ह्या वर्षी करायचा राहून गेला. गोदाच्या नावाची परडी घरावरून उतरून तिठ्यावर नेऊन ठेवायची असते. लक्षात आहे का तुझ्या? आता काय बोलतेस तू आई? आजच्या शुभ दिवशी त्या अमंगळ तिकडीची कशाला आठवण काढते? आणि तू बोलतेस ना तो नाना मेला, त्या गोदाला कधीच वश करू शकला नाही तो. मग त्याने सांगितलेल्या फुकट उपायांवरती आपण का पैसे खर्च करायचे? त्याच्यापेक्षा घरात जी जिवंत तिकडी धुमाकूळ घालते ना, तिचा बंदोबस्त कसा करायचा याचा विचार कर. गोदाशी लग्न हा तुझ्यासाठी व्यवहार होता बाबाराव, पण सवाष्ण गेली ती, हे विसरून कसं चालेल? आज ही गोदाचा अतृप्त आत्मा भटकतो आहे हे माहित नाही का तुला? पण मला खोत कुटुंबासाठी गोदाला शांत ठेवणं जरुरी आहे, आणि म्हणून तो उपाय मी शेवटपर्यंत करणार. दादाचा फोनच लागत नाहीये. किती दिवस असून फोन बंद असणार आहे.
पण एक दिवस तुझा फोन नक्की लागेल दादा. मला जशी तुझी आठवण येते तशी तुला पण येते खरी माझी आठवण. देवा, आज भाऊबीजेचा दिवस आहे. भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा दिवस. माझा दादा आणि मी, आमच्यात एक खूप गोड निरागस नातं आहे. सासू वासीण बहिणीकडे भाऊबीजेला भाऊ येतो, पण माझा दादा कुठे आहे, कसं आहे, मला काहीच माहिती नाहीये. त्याच्याशी काही संपर्क सुद्धा होत नाहीये. तेव्हा माझा दादा येईल का? माझा दादा तो कुठे असेल, कसा असेल, कोणत्या परिस्थितीमध्ये असेल? दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमची भाऊबीज साजरी होईल का? कापसासारखा म्हातारा हो, काय स्वीट बरं आधी चल बरं. स्वीट आधी भरवायचं नसतं का आधी माझं गिफ्ट दे. ही ती दादागिरी झाली जबरदस्ती काय त्यात? माझा हक्क आहे तो. आली मोठी हक्क मागणारी. आधी गिफ्ट, आधी स्वीट, आधी गिफ्ट. आधी स्वीट, दादा आधी गिफ्ट पाहिजे मला. आधी स्वीट. आई, दादा बघ ओवाळणी देत नाहीये मला. आईला बोलवायची काय गरज आहे, देतोय ना गिफ्ट. थांब ना एक मिनिट. लवकर दे. घे दादा, घे 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 घे. अरे दे ना. नली, पण हे बरोबर नाही. काय बरोबर नाही? हेच बहिणीनं पण भावाला कधीतरी गिफ्ट दिलं पाहिजे ना, आज रिटर्न गिफ्ट. देणार ना. माझं आयुष्य तुला लाभो हे माझ्याकडून तुला गिफ्ट. आज भाऊबीज आहे ना बेटा काकू. दरवर्षी दादा आणि मी खूप छान साजरी करायचो. दादा मला खूप गिफ्ट पण द्यायचा. आता तो कसा आहे, कुठे आहे, काहीच माहिती नाही. त्याचा पत्ताच लागत नाहीये. आता कोणाला ओवाळू मिळणे, मला ओवाळणी कोण देणार? मला खूप आठवण येते हो दादाची. देवा, माझा दादा जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखरूप ठेव.
माझे अश्रू माझी भावना आहे, कमजोरी नाहीये. माझं दुःख नाही सांगणार मी कोणाला, आणि आजच्या दिवशी तर नाहीच. ऋषी दादांनी गोडाऊनला आग लावायचा प्रयत्न केला असा गैरसमज झालाय ना वेदचा. मग ऋषी दादाचा विषय नको काढायला. वेद, खाऊन घे. तसं नाही हो गुरुजी, पण माझी पत्रिका बघून तुमचं ज्योतिषशास्त्र काय सांगताय ते तरी सांगा मला. हो गुरुजी, नाही हो, तुम्हाला नाही कळत आहे माझी माझी काय अवस्था आहे ना, तुम्हाला खरंच कळत नाहीये. रात्रभर झोप लागत नाहीये मला. मनात कसली तरी भीती सतावत असते, कसली तरी भीतीने मी काळजीत असतो नेहमी. शांती मिळत नाहीये, झोप नाही लागत आहे. तुम्हाला कसं सांगू मी. भिकाजी, हा भिकाजी, आहेस का रे? हो आहे बोल बोल ऐक बोल. काय झालं? अरे हे बघ, ही सामानाची यादी आहे. हे एवढं सगळं सामान तू मला आणून दे. काळे तीळ. अगं आई, हे तर हो, पण तुझा चेहरा का पांढरा पडलाय? अरे हे वाड्यावरून उतारा काढायचं सामान आहे. काय आहे भिकाजी, एकही काम धड होत नाही रे. ह्या वाड्यात काही सुकून आणत नाही. उद्योगधंद्यात अडथळे येतात, मालाचा ट्रक दरीत कोसळतो, करोडो रुपयांचं नुकसान होता होता वाचलंय बघ. तेव्हा वेळीच हा उतारा ह्या वाड्यावरून उतरून टाकायला हवा. त्या गोदाला शांत करायला हवी, तर सगळं सुरळीत होईल. अगं आई, मला वाटतं मी सांगितले ते कर, एकही प्रश्न न विचारता. आणि हे बघ, जाता जाता सत्यवानला निरोप दे, म्हणावं उतारा काढायचा आहे, वाड्यावर लवकर ये. कळलं? चल. काय नशिबात लिहून ठेवलं नाही माहिती आहे मला. सांभाळ रे. त्या जखमी वाघिणीला गोदाला उतारा द्यायचा म्हणजे उगाच बाल्यानं टोचल्यासारखं आहे. चेंडूराव, हा नाही आली, पण आपल्याला ना गंमत करायची आहे. गंमत काय? चला. ऋषी दादा, आज मी तुला ओवाळणार आहे. आपली भाऊबीज साजरी होणार आहे. मला असं का वाटतंय दादा की तू आजूबाजूलाच कुठेतरी आहेस आणि तू कधी पण मला आवाज देशील. नले, ए नले, चेंडू, चेंडू तू? मग मी नाही तर कोण? अगं थांब, आत्ताच इस्त्री गेले, इस्कटतील ना कपडे? बर, इस्त्री करून आलायस. अगं नली, काय ग अशी का बघतेस? मला तुला बघून खूप आनंद झाला ना, म्हणून बघते तुझ्याकडे. असू दे. मला सांग, तू असा अचानक कसा आलास रे इकडे? नवीन कपडे वगैरे घालून आलायस, भारी दिसतोयस. आज भाऊबीज आहे ना,
म्हणून जाऊ का मी? नाही नाही, तू बस इकडे ये. इकडे बस.